जय, प्रभु श्री राम की जय, चंद्र की जय, पवन पुत्र हनुमान की जय। हा बुलंद आवाज कोणाचा? शिवसेनेचा। सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपती शिवाजी महाराज की जय, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय, सियावर रामचंद्र की जय, पवन जय शिवाजी। मागे या त्याचा भपका होईल, मागे या त्याचा भपका होईल। अरे हे काय नॅशनल वाले माझा काय प्रॉब्लेम, हात पण येतोय, माझा हात बघ कुठे खाली। सियावर रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय। वाचवा 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 नाशिक महापालिकेच्या निर्णयाच्या विरोधात आज शिवसेना इथं रस्त्यावर उतरली आहे। 1800 झाडांची कत्तल करण्याचा जो एक निर्णय नाशिक महापालिकेने घेतलाय त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी आलोय। मुळात नाशिकची ओळखच झाडांची आहे। या शहराला पूर्वी गुलशनाबाद म्हटलं जायचं आणि या ठिकाणी दंडकारण्य होतं। मला वाटतं साधू संतांसाठी नव्हे तर संधी साधूंसाठी ही कत्तल केली जाते आणि म्हणून आमच्या सर्व पर्यावरणवादी मित्रांबरोबर शिवसेना बरोबर आहे। एक सुद्धा झाडाच्या फांदीला सुद्धा आम्ही हात लावू देणार नाही, हे शिवसेनेचं तत्व आहे। आपण बघू की 33 वर्षाच्या करारावर ही जागा कोणाला तरी द्यायची व त्याला मोबदला त्याला मिळवण्यासाठी 1800 झाडांची कत्तल होती, तिला शिवसेनेचा विरोध आहे। व नाशिक महापालिका प्रशासनाला आम्ही सांगितलंय की जे काही तुमचं काम चालू आहे की कुठलं काम मंजूर नसताना कुठेतरी झाडं लावायचे व त्यासाठी कोणाला तरी कामाला लावायचं, हैदराबादहून झाडं आणायचे, तर त्याला झाडं लावा, पण हे झाडं काढता नुसते झाडं लावा, ही आमची त्यांना विनंती। आणि हे जे अरण्य, खरं रामाचा वनवास हा अरण्यामध्ये होता आणि हा जो सरकारने चालवलेला जो घाट आहे या नाशिक महापालिकेने 1800 झाडांची कत्तल करून कुणाच्या साधूंसाठी नाही तर साधूंसाठी ही जी प्रक्रिया चालवली महापालिकेने, ही कुठल्याही प्रकारे आम्ही शिवसैनिक होऊ देणार नाही, असं आज आमचे नाशिक जिल्हा प्रमुख अजयजी बोरसे, महानगर प्रमुख बंटीजी तिदमे, आमचे सनीबाई रोकडे, मी स्वतः, अनेक आमचे भुजबळ आहेत, अनेक सर्व शिवसैनिकांनी असा आज एकनाथराव शिंदे साहेबांच्या आदेशाने आम्ही वृक्षप्रेमी पर्यावरण प्रेमी आहोत म्हणून कुठल्याही प्रकारची झाडाची कत्तल होऊन देणार नाही। हे वन तपवन आहे आणि खूप पवित्र आहे। श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। आपण बघतो बाहेर शहरामध्ये सिमेंटची जंगल तयार झालेली आहे आणि भरपूर झाडं आज तोडली जातात। जुने झाडं, 200 वर्षापूर्वीची झाडं ही तोडली गेलेली आहे। मोठे मोठे बिल्डिंग्स तिथे झालेले आहे आणि हे तपवन आहे, तप करण्याचं हे ठिकाण आहे, साधुग्राम आहे, साधू येतात, साधूंना हे मोठं आश्रित असं हे तपवन आहे आणि ही वृक्षतोड करण्यासाठी आम्ही हे सर्वजण इथे निषेध करण्यासाठी उभे आहोत। तरी आम्ही सर्वांतर्फे विनंती करतो की हे झाडांची निगा ठेवून आणि झाडं आहेत तसेच ठेवून, हे आमची वृक्षवल्ली तसेच ठेवून आणि पुढे काय नियोजन करायचं ते करू शकता, परंतु आमची विनंती आहे की कुठेही हे झाडांना धक्का न लावता साधुग्राम बनवावं। आणि यापूर्वी कितीतरी वेळेस इथे कुंभमेळा भरलेला आहे, परंतु आता ज्या पद्धतीने प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे असा निर्णय कधीही घेतलेला नाहीये। आम्ही त्याचा खूप जाहीरपणे निषेध करतोय। नाशिककरांचा ही झाडे तपोवनातली हा प्राण आहे आणि त्यामुळे इथे एकही झाड तोडून देणार नाही असे शिवसेनेतर्फे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, सर्व शिवसैनिक इथे उतरलेले आहे। आणि मी प्रशासनाला विनंती करतो की मोठी मोठी झाडं आहेत, आपण गोड गोड बोलून नाशिककरांचं हा जीव आहे, जी झाडं म्हणजे हा नाशिककरांचा प्राणवायू म्हणजेच प्राण आहे आणि ही झाडं कोणतीही काढू नये, नाहीतर आपण ती झाडं काढण्याच्या भानगडीत पडाल तर माझ्या मते आपल्याला नाशिककर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। शिवसेना पक्षाच्या वतीने आमचे उपनेते जिल्हा प्रमुख माननीय अजय दादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथे असंख्य शिवसैनिक
नाशिककर तपोवन वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहोत. खरं तर कुंभमेळा हा 12 वर्षातून होतो, कारण की का आपल्याला पुण्यसंचय करायचा असतो आणि ही जी नाशिक भूमी आहे इथे प्रभू रामचंद्रांचा वास झालेला आहे आणि ह्या नाशिकची ती ओळख आहे की त्यांनी तपोवनामध्ये त्यांचं 14 वर्ष कार्यकाल काढलेला आहे. जर अशी गोष्ट असेल तर तपोवनाचं महत्व किती आहे हे सगळ्यांना माहिती. जिथे साधू संत राहणार आहे ते झाडाखाली राहू शकतात आणि आपल्याला माहिती आहे की कोविड कालावधीमध्ये जी महामारी आली होती त्यामध्ये ऑक्सिजनचे जे सिलेंडर होते ते किती महाग विकले गेले आणि हा जो आपल्याला फ्री ऑफ ऑक्सिजन मिळतो झाडांच्या मार्फत याचा कुठेतरी आपल्याला तुटवडा होईल आणि हे जे पुण्य कमवण्याच्या नादामध्ये आपण 1800 झाडांची कत्तल करतो आणि ते पाप करतो आहोत. या पापाच्या मध्ये आम्ही कोणालाही सहभागी व्हायचं नाही आहे. त्यामुळे ही जी झाडाची कत्तल होणार आहे त्याचा आम्ही पूर्ण पद्धतीने जाहीर निषेध करतो. आज खरं तर या रामाच्या पावनभूमीमध्ये गंगा गोदावरी मातेच्या तीरावर खरं तर आज या ठिकाणी प्रभू श्रीरामाने या ठिकाणी वास्तव्य केलं होतं आणि वनवास भोगला होता आणि खरं तर या ठिकाणी श्रीरामाचं इथं वास्तव्य असताना सुद्धा या प्रशासनाने अशा पद्धतीचं जे 1800 झाडा तोडण्याचा जो त्यांनी संकल्प केलेला आहे तो संकल्प मोडीत काढण्यासाठी शिवसेना आज रस्त्यावर उतरलेली आहे. खरं तर झाडं तोडणं हे खरं तर पाप आहे. झाड हे म्हणजे आपली आई, हे आपलं खरं तर आपल्याला श्वास देणारी ही माता. आपण त्या ठिकाणी आपण त्या झाडाला आपण तोडण्याचा जो प्रशासनाने जो आता संकल्प करण्याचा जो प्रयत्न करत असाल, मी प्रशासनाला एवढंच सांगू इच्छितो, आता झाडं तोडण्याचा प्रशासनाने हा जो मुद्दा उठवलेला आहे ही शिवसेना त्यांना धडाव शिकवल्याशिवाय राहणार नाही.